हॅलो फ्रेंड्स, बघा किती सुंदर कारली आहेत. बघता क्षणी सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटेल अशी भरली कारली आहेत. कारलं म्हटलं की लहान मुलं खायला मागत नाहीत, पण अशा पद्धतीने जर आपण कारल्याची भाजी बनवली तर लहान मुलंसुद्धा नक्कीच खातील. या व्हिडिओमध्ये आजच्या भागात तुम्हाला दाखवलेलं आहे. तर अतिशय सुंदर होणारी, सगळ्या चवींनी युक्त असलेली, याच्यामध्ये आंबट, गोड, तिखट, खारट असे सगळे स्वाद असतात. आपल्या शरीराला सगळे स्वाद आवश्यक आहेत. तर अतिशय सुंदर होणारी भाजी कशी करायची ती मी या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तर त्यासाठी आपण इथे घेतलेले आहे गूळ आणि चिंच. तर इथे मी थोडासा गूळ घेतलेला आहे किसून पाववाटी. त्यानंतर चिंच घेतलेली आहे, 5-6 चिंच घेतलेले आहेत आपण तुकडे. ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते भिजत घालायचे आहेत. तर चिंच 2-3 पाण्यातून आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि मग नंतर आपण ती भिजत घालणार आहोत. त्यानंतर इथे वाटीमध्ये गूळ घेतलेला आहे, त्यात पण थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं आहे मी. पाववाटी पाणी टाकायचं आहे. चिंच इथे धुवून घ्यायची आहे, त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि परत पाणी टाकून आपल्याला भिजत घालायची आहे, जेणेकरून त्याचा कोळ निघेल. तिथे सुंदर छोटी छोटी छान कवळी कवळी कारली आणलेली आहेत. तुम्ही बघू शकता, ती स्वच्छ पाण्यातनं आपण धुवून घ्यायची आहेत. तर कारली छान धुवून घ्यायची, त्याचे मागचा आणि पुढचा भाग आपण काढून टाकणार आहोत. तर ही छोटी भरलेली कारली खूपच सुंदर होतात. तुम्ही बघू शकता. तर इथे कारलं कसं काढायचं मी तुम्हाला दाखवते. मागचा आणि पुढचा भाग आपण कट करून घ्यायचा आहे आणि त्याला अशी मध्ये चीर द्यायची आहे. तर पूर्ण आपल्याला कापायचं नाही आहे, मध्ये चीर द्यायची आहे आणि आतमध्ये ज्या बिया असतात त्या आपल्याला एका चमच्याच्या सहाय्याने असे आपण काढून घेणार आहोत. तर गोलाकार चमचा फिरवायचा आणि त्यातलं सगळं आतमधल्या बिया वगैरे असतील त्या आपण काढून घ्यायच्या आहेत. अशाच प्रकारे मी सगळी कारली आता काढून घेते. तुम्ही बघू शकता पटकन कसं निघतं. अगदी कवळं असतं ते, लगेचच निघतं. मी तुम्हाला इथे परत एक दुसरं कारलेसुद्धा करून दाखवते. अशी चीर मारायची आणि चमच्याच्या साह्याने, चमचा फक्त गोल फिरवायचा आहे आपल्याला, आतमधल्या कवळ्या बिया सगळ्या बाहेर निघतात. हे बघा, अशा प्रकारे मी इथे सगळं काढून घेतलेलं आहे आणि बोटांच्या साह्याने आतमध्ये काय राहिलं असेल तर आपण खरवडून काढायचं आहे. त्यानंतर इथे पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. त्याच्यामध्ये आपल्याला ही जी कट केलेली कारली आहेत ती टाकायची आहे. त्यात थोडासा अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि एक उकळी आली की लगेचच आपण गॅस बंद करायचा आणि झाकून ठेवायचं आहे. 5 मिनटं मी असंच झाकून ठेवलं होतं. त्यानंतर आपल्याला ही सगळी कारली एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत. असं केल्याने कारल्याचा कडूपणा तर कमी होतोच आणि ती पटकन शिजतातसुद्धा आणि चवसुद्धा त्याच्यात खूप छान येते, कारण आपण त्याच्यात मीठ घातलेलं आहे थोडंसं. तर ही सगळी आता कारली इथे पण काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपण मसाला करूयात. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे कांदा. तर 2 कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण घालणार आहोत मसाले. त्याच्यात आधी आपण टाकलं आहे 1 चमचा मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचाभर हळद घातलेली आहे. 2 चमचे इथे लाल तिखट घातलेलं आहे. त्यानंतर इथे धणा जिरा पावडर आहे. ही ताजी धणा जिरा पावडर आपण बनवून घेतलेली आहे. त्यानंतर 1 वाटी शेंगदाण्याचं कूट आहे. ते शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, त्याची सालं काढून आपण हे कूट करून घ्यायचं आहे. तर साधारण 100 ग्रॅम शेंगदाण्याचं हे कूट आहे. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ते मिक्स झाल्यानंतर आपण जो गूळ भिजत घातला होता त्या गुळाचं पाणी मी इथे 4 चमचे घातलेलं आहे. त्यानंतर चिंचेचा कोळ काढायचा आहे. जी चिंच आपण भिजत घातली होती तो कोळ आपल्याला इथे 2 चमचे घालायचा आहे आणि मग नंतर हा छान मसाला आपण मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून तो थोडासा ओलसर होतो आणि त्याला छान बाइंडिंग येतं. आता ही जी कारली आहे ती आपण काढून ठेवली होती, थोडीशी गार झालेली आहेत. हा सगळा मसाला याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित दाबून भरून घ्यायचा आहे. पूर्ण काठोकाठ असा मसाला भरून घ्यायचा आहे. कारली अतिशय सुंदर होतात. जे लोक कारले खात नाहीत ते सुद्धा ही कारली आवडीने खातात. अतिशय सुंदर भाजी तयार होते. तर बघा, अशा प्रकारे आपण ही सगळी कारली पूर्ण काठोकाठ भरून घेणार आहोत. प्रत्येक कारलं दाबून दाबून भरायचं आहे आतमध्ये, जेणेकरून मसाला सुंदर, बघा किती सुंदर दिसत आहेत. अतिशय छान कारली तयार झालेली आहेत. त्यानंतर मी इथे घेतलं आहे पॅन. पॅनमध्ये आपण घालणार आहोत तेल. तर इथे 3 चमचे मी तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे चवीनुसार. आपण मसाल्यात मीठ वापरलेलं आहे, त्याचा विचार करूनच मीठ घालायचं आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे. 1 छोटा चमचा लाल तिखट घातले. ते व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. त्यात पाव चमचा हिंगसुद्धा घातला होता. त्यानंतर ही सगळी कारली आपण ह्याच्यामध्ये छान अरेंज करायची आहे तेलामध्ये आणि व्यवस्थित थोडंसं हलवून द्यायचं आहे आपण आणि एक झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं आपल्याला बारीक गॅसवरती वाफवायचं आहे. 5 मिनटात त्याला थोडीशी वाफ येते. त्यानंतर आपण ह्याला उलट करून घ्यायची आहे. तर 2 चमचे घेतलेले आहेत, त्याच्या साहाय्याने आपण इथे छान उलट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे. कारल्याची चवसुद्धा खूप सुंदर लागते, अजिबात कडू लागत नाहीत. अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा. तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे थोडंसं पाणी ठेवलं होतं मी झाकणावरती, जेणेकरून आपल्याला त्यात नंतर पाणी घालायचं आहे. जर आपल्याला ग्रेव्ही करायची असेल तर आपण पाणी घालायचं, नाही तर आपण एवढीच कारली
मसाला कारली म्हणून सुद्धा सर्व करू शकतो. अजून 5 मिनटं मी वाफत ठेवलेली आहे. याला छान तेल सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर वास रंग येतो आहे आणि वास तर इतका सुंदर सुटला आहे कारण याच्यात आंबट गोड सगळ्या चवी असतात. अतिशय सुंदर लागते. त्यानंतर इथे जो उरलेला मसाला होता तो मसाला आणि उरलेलं चिंच गुळाचं जे पाणी होतं ते सगळं मी याच्यामध्ये घातलेलं आहे. ते चवीनुसार आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर इथे जे गरम पाणी ताटावर ठेवलं होतं ते सुद्धा आपण त्याच्यात घातलं आहे. साधारण 1 वाटीभर पाणी आहे हे. आता गॅस मोठा करायचा आहे. परत थोडंसं झाकण ठेवून आपण छान उकळी काढून घेतली याला. तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजी झालेली आहे. ही थंड झाल्यानंतर अजून थोडीशी घट्ट होते. अशा प्रकारे तयार आहे भरली कारली. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओत.